बारामतीत शरद पवारांची खेळी, पवार कुटुंबातील सदस्य आता बूथ यंत्रणा सांभाळणार आहे। मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी शरद पवारांनी फिल्डिंग लावली आहे। बारामतीत शरद पवारांची खेळी, पवार कुटुंबातील सदस्य आता या ठिकाणी यंत्रणा सांभाळणार आहेत। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेलेच आहेत। रोहन, बारामतीमध्ये शरद पवारांची आता ही नवी खेळी समोर येते, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण का सगळ्यात महत्वाचा असतो या सगळ्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये मतदानाच्या वेळेस तो म्हणजे बूथ, आणि हे बूथ सांभाळणं जे ते फार कठीण असतं आणि ते जर सांभाळले तर विजय निश्चित असतो। त्यामुळे पवारांनी जे ते सगळे पवार कुटुंबातील मंडळी जी आहे ती या बूथ प्रमुख केलेले पाहायला मिळत आहेत। प्रत्येक तालुका वाईज जे ते बूथ या सगळ्यांना दिलेलं आहे। यामध्ये बारामतीमध्ये श्रीनिवास पवार जे की अजित पवारांचे सख्खे बंधू आहेत ते जे ते या सगळ्या तालुक्यातले बूथ सांभाळणार आहेत। तर इंदापूरमध्ये रोहित पवार सांभाळणार आहेत, युगेंद्र पवार एकीकडे असणार आहेत, सुनेंदा पवार ज्या की रोहित पवारांच्या मातोश्री आहेत त्या पुरंदरचा बूथ सांभाळणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे ते शरद पवारांनी एक प्रकारे जे ते एक संदेश दिलेला आहे की लोकांना जर मतदानासाठी बाहेर काढायचं असेल, जर बूथ आपल्या व्यवस्थित ठेवायचे असतील तर पवार कुटुंबातील सदस्य तिथं असणं गरजेचं आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 तालुके येतात आणि या 6 तालुक्यांमध्ये 6 पवार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हे 6 पवार जे ते विविध भागांमध्ये जातील, तिथले बूथ यंत्रणा हातामध्ये घेतील आणि या सगळ्या बूथवरती नियंत्रण जे आहे ते हे पवार कुटुंबीय ठेवतील। त्यामुळे निश्चितपणाने मोठा फायदा जो आहे तो सुप्रिया सुळेंना या सगळ्याच्या माध्यमातून होऊ शकतो। त्यामुळे शरद पवारांनी जी खेळी खेळलेली आहे त्यामुळे निश्चितपणाने अजित पवारांचं टेन्शन वाढणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे अजित पवार नेमकी कशी ही सगळी बूथ रचना सांभाळणार आहेत, अजित पवार काही वेगळी शक्कल ही बूथ यंत्रणा सांभाळण्यासाठी लढवत आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।